नमस्कार, मी अलका. माझ्या मुरुंबा या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. थोड्या दिवसावरती दिवाळी आलेली आहे. तर दिवाळीमध्ये फराळाचे पदार्थ आपण करत असतो बरेच. त्या फराळाच्या पदार्थांमध्ये मुख्य आपण पदार्थ करतो आणि सगळ्यांचा आवडता असा पदार्थ म्हणजे भाजणीची चकली. तर भाजणीची चकली करायची ती तर लवकर होते. आदल्या दिवशी ते 2 दिवस आधी केली तरी चालते. पण त्याच्यासाठी मुख्य लागते ती म्हणजे भाजणी करून ठेवावी लागते. तर ती भाजणी कशी करायची आहे, त्याला काय काय लागणार आहे आणि ती कशी काय आपण ती करणार आहोत ते आपण प्रथम बघूया. भाजणीसाठी इथे आपल्याला 8 वस्तू लागणार आहेत. हे प्रमाण जे आहे ते 2 किलोची टोटल भाजणी होणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं लागणार आहे आपल्याला तांदूळ. हे जुने तांदूळ कुठलेही घेतले तरी चालतील, पण जुने हवेत. इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे चणा डाळ. चणा डाळ 400 ग्रॅम घेतली आहे वजनी. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला मुगाची डाळ, ती लागणार आहे 200 ग्रॅम. मग लागणार आहे आपल्याला उडदाची डाळ, ती 100 ग्रॅम लागणार आहे. मग आपल्याला लागणार आहे पोहे. पोहे 200 ग्रॅम. आणखी लागणार आहे आपल्याला या बाजूला साबुदाणा, तो पण 200 ग्रॅम आहे. आता उरलाय काय, धणे. धणे 60 ग्रॅम घेतलेत मी इथे. ते कमी जास्त तुम्ही करू शकता आवडीप्रमाणे. आणखी इथे 30 ग्रॅम मी जिरं घेतले. एवढे पदार्थ वस्तू आपल्याला भाजणीला लागणार आहे. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, भाजणी करताना आपल्याला दरेक वस्तू म्हणजे तांदूळ आहेत ते तांदूळ, नंतर सगळ्या डाळी ह्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत. फक्त डाळी आणि तांदूळ धुवायचे. हे साबुदाणा, नंतर पोहे, जिरं आणि धने हे काही धुवायचे नाहीत आपल्याला. फक्त डाळी म्हणजे तांदूळ या तिन्ही डाळी हे स्वच्छ 2-3 वेळा धुवून आणि चाळणीमध्ये उपसून घ्यायचे आहेत. आणि मग काय करायचं आहे ते नंतर सांगते. मगाशी मी सांगितलं होतं त्याप्रमाणे तांदूळ, चण्याची डाळ, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ म्हणजे 3 डाळी आणि तांदूळ सेपरेट स्वच्छ 3-4 वेळा धुवून घेतलेत. आणखी ते वाळवायला फडक्यावरती असे पसरून ठेवलेत. हे बघा असे सगळे. आणि ते पंख्याखाली 2 तास वाळवायचे आहेत, उन्हामध्ये नाही. म्हणजे सावलीमध्ये डायनिंग टेबलावर किंवा टेबलावरती फडक्यावरती असे पसरून वाळवून घ्यायचे. असे वाळवून धुवून घेतलेले जे म्हणजे पदार्थ आहेत त्याची भाजणी केली ना ती खूप हलकी होते आणि चकल्या पण त्याच्या अतिशय खुसखुशीत आणि हलक्या होतात. काही जण काय आहे की ओलं फडकं करून ते तांदूळ किंवा डाळी असं पुसून घेतात आणि मग ती भाजणीला वापरतात. पण काय आहे, तांदूळ आणि डाळीला जर पावडरी लावलेल्या असतील तर मला ते नाही पटत की धुवून घेतलेले जास्त सेफ आहे. म्हणून थोडा वेळ लागतो, पण धुवून वाळवून घ्या म्हणजे भाजणी छान हलकी होते. चला आता बाकीचे जे पदार्थ आहेत म्हणजे पोहे घेतलेत आपण, साबुदाणा, धने, जिरे, हे काय धुवायचे प्रश्न नाही आहे. त्यामुळे ते आपण मंद गॅसवरती आधी भाजून घेऊया आणि मग ह्याला 2 तास थांबवून मग एक एक पदार्थ सेपरेट भाजायचा आहे तो, हे लक्षात ठेवायचं. चला तर मग चालू करूया. हे बघा, कढई जराशी तापवून घेतली म्हणजे मग लवकर होतं. आता हे पोहे भाजायला घेते. कुरकुरीत होईस्तोवर असे 2-3 मिनटं लागतील मला वाटतं. मंद गॅसवरती भाजायचे. तसंच आता दुसरीकडे बघा धने भाजून घेते आता मी. ते पण खमंग वास येईस्तोवर भाजायचे. हे बघा पोहे गरम झाले म्हणजे भाजून झाले. आता मी काढून घेते पेपर. पोहे गरम झालेले पेपरवरती काढून घेतले, ते थंड करायला ठेवायचे. आता त्याच कढईत मी साबुदाणा भाजायला घेते. तसाच भाजायचा आहे गरम करून जरा मंद गॅसवरती. बघा धने पण भाजून झाले चांगले, वास सुगंध सुंदर येतोय. आता काढून घेते. त्याच कढईत आता जिरं टाकते, ते पण भाजून घेऊया. बघा साबुदाणा झालाय भाजून, आता काढून घेते. सगळं एकत्र काढलं तरी चालतं, फक्त पसरून पंख्याखाली वाळवायला ठेवायचं ते गार करायला. आता जिऱ्याचा पण सुगंध आलेला आहे, त्यामुळे जिरं पण भाजून झालेलं आहे. ते पण ह्याच्यावरतीच काढते. पेपर ठेवला आहे खाली. बघा कढई गरम करून घेतली आधी
आता तांदूळ चांगले वाळलेत पंख्याखाली. आता हे तांदूळ भाजायला घेते. मंद गॅस करायचा आणि मंद गॅसवरती चांगले भाजून घ्यायचे, कोरडे होईस्तवर. बघा तांदूळ अर्धे घेतलेत मी, अर्धे नंतर भाजणार आहे, कारण हे मंद गॅसवर खमंग भाजावे लागतात. म्हणजे तांदूळाचा कलर आहे ना थोडासा बदलला पाहिजे, जराही ते ओलसर नाही राहिलं पाहिजे, नाही तर मग भाजणी चांगली होत नाही. दुसऱ्या कढईमध्ये चांगली तापवून घेते कढई. त्याच्यामध्ये मी चण्याची डाळ जी आहे वाळलेली ती भाजून घेते. कढई तापवून घेतली. आता इकडे मी चण्याची डाळ भाजून घेते. ती पण अशी मंद गॅसवर एकदम लालसर चांगली खमंग अशी भाजून घ्यायची. 3-4 मिनटं, 4-5 मिनटं तरी लागतील मंद गॅसवर करायची ना. करून घेते. हे बघा हे झाले छान. हे बघा कलर बदलला आहे त्याचा मुख्य म्हणजे. आणि आपण असं तोडून बघितलं ना तर छान असा तुटला जातो तांदूळ आणि खमंग त्याचा सुगंध पण येतोय. आता हे काढून घेते मी. पेपरवरतीच काढायचं सगळं, कलर बदलला आहे त्याचा. आता दुसरे अर्धे तांदूळ मी याच कढईमध्ये भाजायला घेते. हे बघा अर्धे तांदूळ भाजायला घेते. हे बघा चण्याची डाळ छान लालसर खमंग त्याचा सुगंध येतोय. काढून घेते आता. आता तीच कढई गरम आहे ना, त्याच्यामध्ये उडदाची आणि मुगाची दोन्ही मिक्स करते. कारण का त्याचं टेम्परेचर दोन्ही ह्याला सारखंच लागणार आहे आपल्याला भाजायला. त्याच्यामुळे मी ते दोन्ही एकदम मंद गॅसवरती लालसर भाजून घेते. बघा दुसरे घातलेले तांदूळ पण झाले, चांगले कुरकुरीत भाजले गेले खमंग. आता मी गॅस बंद करते आणि थंड करायला ठेवते. त्या तांदूळात मिक्स करते. बघा मुगाची आणि उडदाची डाळ चांगली खमंग भाजली गेली, लालसर झाली. ही झाली की नाही, सुगंध तर येतोच आहे, पण झाली की नाही हे बघायला जर आता 2-4 दाणे तोंडात टाकून बघायचं. म्हणजे कुडकुडीत जर दाताला लागली तर ती झाली असं समजायचं. तर गॅस बंद करून हे काढून घेते. आता ही भाजणी आहे सगळी थंड झाली की एकत्र करायची आणि मग चक्कीमध्ये दळायला द्यायची ती. आणखी दुसरं म्हणजे मी हे सगळं वजनी प्रमाण दिलं आहे तुम्हाला किलोप्रमाणे. पण तुम्हाला घरच्या घरी करायचं असेल तर आमटीची वाटी असते त्याच्या प्रमाणाने पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं प्रमाणही टाकलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. झालं आहे, काढून घेते आता. बघा चकलीची भाजणी तयार आहे. सगळे वेगवेगळे डाळी तांदूळ व्यवस्थित धुवून भाजून घेतले मंद गॅसवर. सुंदर त्याचा सुगंध येतोय. धने जिरे सगळं वेगवेगळं व्यवस्थित भाजून घेतलंय खमंग. आणि आता ह्याची 2 किलो झालेली आहे वजनाने. आणि जर तुम्हाला कमी प्रमाणात करायची असेल तर तुम्ही मी म्हणजे आपला आमटीची वाटी जी असते त्या वाटीने तुम्ही मापाने करू शकता. ते माप मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, देईन म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही करून बघा. आता हे चकल्यांसाठी भाजणी तयार आहे. आता आपण चकल्या कधी पण करू शकतो. हा पहिला भाग केला आहे मी, चकलीची भाजणी करून ठेवली. आता दुसरा मी दळून आणेन मी आणि मग मी चकली कशी करायची त्याचा एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला करून दाखवेन. हे जे मी प्रमाण सांगितलं आहे एक्झॅक्ट त्याप्रमाणे जर तुम्ही केलीत भाजणी आणि दळून आणलीत तर नक्कीच त्याची चकली अतिशय हलकी आणि तेल कमी पिणारी आणि कुरकुरीत खुसखुशीत अशी होईल अशी खात्री आहे मला. हा व्हिडिओ कसा काय आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा. आणखी दुसरं सांगायचं तुम्हाला एक म्हणजे मी जेव्हा चक्कीमध्ये दळायला न्याल तुम्ही तेव्हा त्या म्हणजे गिरणीवाल्याला सांगायचं की ती भाजणी एक तर बारीक दळायची आणि दुसरं म्हणजे चण्याच्या डाळीवरती टाकायची किंवा तांदूळावर टाकायची. गव्हावरती अजिबात ही भाजणी दळायला टाकायची नाही. म्हणजे त्याच्यामध्ये भेसळ जी म्हणतो ना आपण ती येणार नाही आणि छान भाजणी तुमची दळून येईल. बारीक दळायची. तर भाजणी तर आपली तयार आहे. या व्हिडिओमध्ये नक्की या प्रमाणामध्ये करून बघा आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.